यानंतर बातमी आहे मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या महत्त्वाच्या निर्णयासंदर्भातली। आता शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक करण्यात आलंय। या निर्णयानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दालनाबाहेरच्या नावाची पाटी देखील बदलण्यात आली। अजित पवारांच्या दालनाबाहेर आता अजित आशाताई अनंतराव पवार या नावाची पाटी लागली। दिल्लीहून पुढची मोठी बातमी येते आहे। महाराष्ट्र भाजपच्या वतीनं केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये 25 जागांवर चर्चा झालेली आहे। गेल्या वेळी 2019 मध्ये 23 विजयी झाले आणि 2 जागा गमावल्या होत्या। यावेळी प्रत्येक जागेसाठी उमेदवारांची शॉर्टलिस्ट देखील भाजप नेत्यांनी दिली आहे। बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। इतरही नेते या बैठकीला हजर असल्याचं कळतंय। भाजप कोर कमिटीची ही बैठक आता संपलेली आहे। आजच्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब झालेला आहे अशी विश्वसनीय नेत्यांची माहिती आहे। तर यामध्ये नागपूरवरून नितीन गडकरी, जालन्यावरून रावसाहेब दानवे, चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, सांगलीतून संजय पाटील, भिवंडीतून कपिल पाटील, दिंडोरीतून भारती पवार आणि बीडमधून पंकजा मुंडे या नावांवर आता शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येते आहे। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत या 25 जागांवर चर्चा झाली आणि त्यामध्ये नितीन गडकरी आणि रावसाहेब दानवेंचं नाव आता प्रामुख्याने समोर येत आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी राजकीय बातमी म्हणायला हवी ही काय काय तपशील या संदर्भातले तुमच्या हाती आलेत? आजची जी बैठक पार पडली या बैठकीमध्ये 2019 ला भाजपने ज्या जागा लढल्या होत्या त्याच्यामध्ये विजय मिळाला आणि ज्यामध्ये पराजय झाला अशा सर्व जागांच्या संदर्भात चर्चा झाली। ए बी सी असे 3 प्रकारचे उमेदवार होते। या प्रत्येक उमेदवाराच्या संदर्भात चर्चा झाल्यानंतर निर्णय जो होता तो आज घेण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आजच्या बैठकीमध्ये देखील काही महत्त्वाची नावं जी आहे ती केंद्रीय निवडणूक समितीला पाठवण्यात आलेली आहेत आणि त्यावरती केंद्रीय निवडणूक समिती जी आहे ती शिक्कामोर्तब करणार आहे। त्यामध्ये जर जी माहिती समोर येत आहे त्यामधून नागपूरमधून नितीन गडकरी अर्थात जालन्यामधून रावसाहेब दानवे, त्यानंतर जर पाहिलं तर चंद्रपूरमधून उमेदवार बदलण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांना या ठिकाणाहून पाठवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्याचबरोबर भाजपसाठी ज्या ज्या ठिकाणावरून निवडणूक लढवल्या होत्या त्यापैकी दिंडोरीमध्ये भारती पवार आहेत, कपिल पाटील यांना भिवंडीमधून पुन्हा एकदा उतरण्याची शक्यता आहे। थोडक्यात जी चर्चा झालेली आहे त्यांची नावं जी आहे ती आता सीएसी बैठकीकडे पाठवण्यात आली आहे आणि सीएसी बैठकीमध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा होणार आहे की कोणाला किती जागा दिल्या जातील। दुसरी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज ज्यामध्ये बैठक झाली आहे त्या बैठकीमध्ये कुठल्याही ज्या शिवसेनेच्या जागा होत्या त्या जागांना स्पर्श करण्यात आलेला नाहीये। जोपर्यंत जागांचा तिढा सुटत नाही तोपर्यंत या संदर्भात जो आहे चर्चा करायची नाही असं निर्णय घेतलेला आहे। आता आज जी सीएसी होती त्यानंतर महाराष्ट्रातील या 25 जागांपैकी काही जागांचा निर्णय होतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आतापर्यंत महाराष्ट्रातील काही जागांच्या संदर्भात निर्णय झाला नव्हता आणि उमेदवार घोषित झाल्यानंतर एक वातावरण निर्मिती निश्चितपणे होत असती। त्यामुळे जे टॉप लीडर आहेत महाराष्ट्रातील खास करून रावसाहेब दानवे असो, नितीन गडकरी असो, भारती पवार असो, त्याचबरोबर जे इतर केंद्रीय मंत्री आहेत त्या सर्वांची नाव यामध्ये येणं अपेक्षित होतं। मात्र ज्या ज्या जागा त्याच्यामध्ये संघर्ष आहे अशा जागा टाळण्याचा प्रयत्न केला जातो। संभाजीनगर ही एक जागा अशी आहे की ज्यावरती भाजप दावा करताना पाहायला मिळते। याच ठिकाणून संदीपान भुमरे हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे ते देखील इच्छुक आहेत आणि भागवत कराड हे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री हे देखील इच्छुक आहेत। ही जी जागा संघर्षाची आहे ही सध्या टाळलीचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अशा ज्या जागा आहेत त्याच्या संदर्भात अद्यापर्यंत निर्णय झाला त्याच्यावरती चर्चा केलेली नाहीये। मात्र सध्या तरी अशा जागांच्या संदर्भात चर्चा झाल्याचं समजतंय की ज्यावरती 2019 ची निवडणूक झाली होती आणि 19 मध्ये भाजप निवडून आलं होतं किंवा पराजित झालं होतं। दुसरा मुद्दा आजच्या जागांच्या संदर्भात सध्याची परिस्थिती पाहून उमेदवार ठरवला जाणार आहे। ओबीसी वर्सेस मराठा जो संघर्ष सुरू आहे आणि ज्या मतदारसंघामध्ये जातीनिहाय मतांची गणना करून त्याचं सर्व जे ठोकताळे आहेत ते लक्षात घेऊन या संदर्भात जे आहे निर्णय घेतला जाणार आहे। कारण ज्या पद्धतीने समजा बीडमध्ये पंकजा मुंडे यांना देण्यात येत आहेत, ज्याच ठिकाणी मोठा संघर्ष निर्माण झाला होता मराठा व्हर्सेस ओबीसी या संघर्षामध्ये आणि एका आमदाराचं घर देखील जाळलं होतं। मात्र पंकजा मुंडे यांनी आतापर्यंत ओबीसी असो किंवा मराठा समाज असो याच्या कोणत्याही मंचावरती न जाता भूमिका घेतली नव्हती। त्याचा कुठेतरी त्यांना निवडणुकीमध्ये फायदा होईल का म्हणून पंकजा मुंडे यांना पाठवण्यात येते का हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे।
आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर जे उमेदवारांची नावं आपल्या समोर येत आहेत की ते 100% निवडून येतील अशाच पद्धतीच्या उमेदवारांची नावं भाजप नेत्यांना समोर येताना पाहायला मिळते। कारण यामुळे कुठेतरी वातावरण निर्मिती होईल आणि भाजपला 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये फायदा होईल। त्यामुळे ही स्ट्रॅटेजी ठरवण्यात आली होती। भाजपच्या कोअर कमिटीची जी बैठक होती ती आता संपलेली आहे। त्या बैठकीमध्ये सुधीर मुनगंटीवार असो, चंद्रशेखर बावनकुळे असो, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मुंबईचे जे अध्यक्ष आहेत आशिष शेलार असो, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर चंद्रकांत दादा पाटील असो, यासारखे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून जे 3 माजी प्रदेशाध्यक्ष आहेत त्या सर्वांना या बैठकीला बोलवण्यात आलं होतं। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर रावसाहेब दानवे हे देखील भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना देखील बोलवण्यात आलं होतं। आणि दुसरीकडे जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते। आता ही बैठक संपलेली आहे। या बैठकीनंतर भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू झाली आहे आणि या बैठकीमध्ये भाजपचे जे केंद्रीय नेते आहेत त्याच्यामध्ये अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रत्येक राज्यातून काही नेत्यांना या बैठकीमध्ये घेतलं। त्यामध्ये महाराष्ट्रातून एकमेव जे आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला आता महाराष्ट्राची बैठक संपल्यानंतर या बैठकीमध्ये सहभागी झालेत आणि ही बैठक जी आहे ती सुरू झाली आहे। त्यामुळे आजच्या या बैठक पार पडल्यानंतर निश्चितपणे उद्याची यादी येणार आहे। या उद्याच्या यादीमध्ये जे 25 उमेदवार साधारण चर्चा झालेली आहे भाजपची, तर त्यापैकी काही उमेदवारांची नावे आता ही जी महत्त्वाची बैठक आहे केंद्रीय स्तरावरची, या बैठकीमध्ये तुम्ही सांगितलेल्या कुठल्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जे वैशिष्ट्य दिसतंय त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले जे हेवीवेट्स नेते आहेत ज्यांना खात्रीशीररित्या लोकसभेला उतरवलं जाईल असं दिसतंय, त्यांचा प्राधान्यानं विचार करण्यात आलेला आहे आणि ज्या वादग्रस्त जागा आहेत त्या सध्या तरी बाजूला ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे ही जी यादी तयार होते आहे ही आज रात्री तयार होऊन उद्या या नावांची घोषणा होऊ शकते आणि त्या 25 मध्ये काही नावांचा निश्चितपणे समावेश केला जाऊ शकतो। धन्यवाद शिवाजी तूर्त या माहितीबद्दल।